सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. सर्वप्रथम आपण प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विषाद योग. आज आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक 5. श्लोक पाहूयात. धृष्टकेतुश्चेकितान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः शैब्यश्च नरपुङ्गवः. श्लोकाचा अर्थ पाहूयात. धृष्टकेतू, चेकितान आणि काशीराज हे योद्ध्यांची नावे आहेत. च म्हणजे सुद्धा, वीर्यवान म्हणजे अत्यंत बलशाली, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य हेही योद्ध्यांचीच नावे आहेत. नरपुंगवह म्हणजे मानव समाजातील श्रेष्ठ वीर. श्लोकाचा संपूर्ण अर्थ. तेथे श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. दुर्योधन द्रोणाचार्यांना पांडवाच्या सैन्यातील योद्ध्यांची यादी सांगत आहे. पहिल्यांदा उल्लेख केला तो धृष्टकेतूचा. धृष्टकेतू हा शिशुपालाचा मुलगा होता. ज्या शिशुपालाचा 100 अपराध झाल्यावर राजसूय यज्ञाच्या वेळी भगवंतांनी वध केला होता, त्याचा मुलगा धृष्टकेतू हा पांडवांच्या पक्षात होता. तसेच चेकितान हा यादववीर, शूरवीर काशीराज हे देखील पांडवांच्या पक्षात होते. तसेच पुरुजित आणि कुंतीभोज हे कुंतीचे भाऊ म्हणजेच पांडवांचे मामा देखील पांडवांच्या बाजूनेच होते. तसेच नरश्रेष्ठ राजा शिबी म्हणजेच युधिष्ठिराच्या दुसऱ्या पत्नीचे वडीलही पांडवांच्या बाजूने होते. हे सगळे वीर आपल्या बाजूने असावेत ही दुर्योधनाची सुप्त इच्छा होती, पण तसे झाले नाही. त्यामुळे त्याचा जळफळाट होत होता हे दिसून येते. पुढील बाकीच्या वीरांची नावे आपण पुढील श्लोकांमध्ये पाहूयात. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्री कृष्ण. धन्यवाद.